माझं नाव अंकिता वाघ. मी मुंबईवरून आहे. मला 12th मध्ये 65% होते आणि आता 158 आहेत. अँड आय हॅव पास FMG. मला असं वाटतं GTs पहिले खूप भीती वाटते द्यायला, खूप जास्त. म्हणजे मला शमिकाने पुश केलं की दे ना, काय होईल ते होईल, तू दे तर खरं. दिली आणि त्याच्यानंतर ते आय फील लाईक ते जे क्लिक झालं ना की झालं, आता नथिंग कॅन गो रॉंग. यात फेल झाले, पास झाले, एवढंच आहे. याच्या पुढे, याच्या आधी काहीच नाहीये. सो आय फील की GTs रिव्ह्यू करणं, खूप जास्त देणं. आणि मी ते मला आठवतं 1 महिना मी टेक्स्टबुकला हात नाही लावला, मी फक्त GT देत होते. मिनी टेस्ट, कस्टम मॉड्यूल्स, GTs एवढंच केलंय आणि तोच अभ्यास केला. आणि आय फील टू डेट तो माझा बेस्ट अभ्यास आहे. म्हणजे मी कितीही रिव्हिजन केलं, कितीही काही केलं, तेच लास्ट 10 दिवस पण मी फक्त GT रिव्ह्यू केले. कारण मला माझ्याच चुका बघायच्या, दुसरं काही नथिंग कॅन हेल्प मी अदर दॅन माय मिस्टेक्स. सो ते, आणि आय फील की GT कन्सिस्टंटली देणं गरजेचं आहे. आठवडा 2 आठवड्याला 1 GT गुड, व्हेरी गुड. स्टार्टिंगला 2 आठवड्याला. आणि ऍक्च्युली आपण जे ऍप्स घेतात वेगवेगळे जण, तर त्याच्यावर एक टाइम टेबलने GT येते आणि तशीच GT दिली ना तरी बेस्ट आहे. तुम्हाला कंटाळा आलाय, अभ्यास करायचा नाहीये, त्या GT कमी मार्क पडतात, मग दुःख होतं, आपण परत अभ्यासाला बसतो. सो दॅट इज अ गुड मोटिवेशन एनिवे. सो आय थिंक दॅट इज हाऊ इट वर्क्स. GTचा विषय म्हणजे GT जेवढा द्यायचे तुम्हाला तेवढं द्या. आता जसं मी एक प्लॅटफॉर्म घेतला होता, त्याच्यात सगळ्या GT दिल्या होत्या. नंतर मी ट्राय केलं की नंतर लास्टला कसं सगळे प्लॅटफॉर्म मॉक टेस्ट द्यायला सुरू करतात, फ्री असतं सगळ्यांना. ते क्वेश्चनची लँग्वेज बदलून जाते प्लॅटफॉर्मनुसार. मग मी सगळ्या प्लॅटफॉर्म मधली GT दिली होती. मग एका प्लॅटफॉर्म मधली मी पहिली मॉक टेस्ट दिली, त्यामधला एकदमच लो स्कोर आला, एकदमच. म्हणजे त्यानंतर म्हणजे योगेश बरोबर बोलणं झालं, कुशल बरोबर बोलणं झालं की ओके एवढाच एकदमच लो स्कोर आला. नंतर टेन्शन आलं की ओके आपला अभ्यासच काय झाला नाही. जेव्हा त्यांनी दुसरी एक मॉक टेस्ट दिली, त्यात मला जवळजवळ त्याच्यापेक्षा 50 ते 60 मार्क जास्त पडले. त्यानंतर ओके ते बोलले की पहिली टेस्ट आम्ही एक अवघड काढली होती, त्यानुसार तुम्ही दुसरी टेस्ट आम्ही एक इझी काढली. त्यामुळे ते क्वेश्चनचा वर्ड टू वर्ड ते पॅटर्न आहे तो चेंज होत झालेला ना, तो ते आपल्या आन्सरचं पण हे होत राहतं, आपल्या सवय होऊन जाते की त्या क्वेश्चनचा पॅटर्न कसा आहे, त्यानुसार आपले माइंड पण वर्क करतं. त्यामुळे तुम्ही मॉक टेस्ट वगैरे भले सगळ्यांचे द्या तुम्ही, पण GTs वगैरे आपल्या जे एक प्लॅटफॉर्म आहे त्या द्या. मॉक टेस्ट तुम्ही भले एक तुम्ही ह्याच्यातले देऊन, कारण की आपल्याला क्वेश्चनची पण सवय होऊन जाते. आणि आम्ही लास्ट एक 15 दिवसाला GTचा आम्ही असे देत होतो की जसे आता आमच्या एक हे एक्झाम आहे, सकाळी 9 ते 11:30 पेपर, दुसरा पेपर, दुसरा 2 ते 4:30. त्याच टायमिंगला आम्ही पेपर 1 पेपर 2 देत होतो. त्याच मधल्या टाइम आम्ही जेवत होतो आणि काय असेल तो टाइमपास. त्यामुळे आम्हाला सवय लागली की ओके 9 ते 11:30 पहिला पेपर, 2 ते 4:30 दुसरा पेपर, तसंच देत होतो आम्ही. आणि मध्ये आपल्याला जेवण वगैरे खायला, त्यानुसार आपलं माइंड पण वर्क करतं. नाही आम्हाला क्वेश्चनला मला सवय आहे की जेवल्यानंतर आम्हाला झोप लागते दुपारी. रशापासून आहे की झोप खूप महत्वाची. त्यानंतर आम्ही ठरवलं होतं की नाही दुसरा पेपर खूप महत्वाचा आहे. समजा पहिला पेपर अवघड आला, दुसऱ्या पेपरला माइंड जर शांत नसेल तर गेले तुम्ही फेल होणार. असं आम्ही ठरवलं होतं की पहिला पेपर द्यायचा, दुसरा पेपर पण त्याच टाइम मध्ये द्यायचा, बसून द्यायचा, भलेही तुम्हाला हे होते पण ते माइंड सवय जातं की ओके असं आहे. त्यामुळे ते परीक्षेला खूप हेल्प करते की त्या पिरियड मध्ये, त्या एक्झामच्या टाइम मध्ये तुम्ही GT पण लास्टला दिल्या पाहिजे. त्यानुसार मी हे सांगेल की ओके GTs आर इम्पॉर्टंट, पण असे पण मुलं आहेत त्यांनी एक पण GT दिली नाही आणि त्यांनी क्रॅक केली, पण ते सगळ्यांसाठीच वर्क होतं असं नाही. ऍट द सेम टाइम 3 to 4 GTs, 3 GTs आर ऑल्सो इनफ. असं नाही की तुम्हाला 10-12 GTs द्यायचे, कारण की वेन यू रिव्ह्यू दिस टेस्ट, त्याला 300 क्वेश्चन्स आहे. each question has 4 options, so potentially you are almost discussing 1200 questions. So जर 1200 questions 3 GTs म्हटले तर they are more than enough. मेन गोष्ट आहे की द्या. खूप मुलं घाबरतात, त्यांना जेव्हा मी सांगितलं तर त्यांचा मेन प्रॉब्लेम होता की मी घाबरतो, मला कमी पडले तर काय. मला पण ते असं नाहीये की मी खूपच कॉन्फिडंट होतो. मी काय केलं, जुलैची एक्झाम झाली, अवघड आली होती, मी त्याचा रिकॉल बघितला आणि मग त्याची जी टेस्ट आली मी तीच दिली. सो रिकॉल बघितल्यामुळे चांगले मार्क पडले, पण एक कॉन्फिडन्स झाला की ठीक आहे आपण देऊ शकतो. दरवेळेसच आपल्याला एकाच मार्गाने जायची गरज नाहीये, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स असतात, तुम्ही सगळे एक्सप्लोर करायला पाहिजे असं वाटतं. 2 ते 3 GTs आर इम्पॉर्टंट. आणि लास्ट पॉइंटला हे करताना की यांनी आता एवढं सगळं सांगितलं हे बघून मला वाटतं की यांनी खूपच मेहनत केली खरोखर. म्हणजे मी त्या मानाने मी खरंच झोपेला जास्तच प्राधान्य दिलं, एवढं रात्रीपर्यंत केलं नाही. तर त्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ पहिली गोष्ट. आणि मला एक कळलं की लेझी बनू नका,
कारण जसं आपण 20th बुकची गोष्ट करत होती, मी ती पण डाउनलोड केली होती. ऍक्च्युली GT लिहिण्याचे खूप रिझन्स इज नॉट जस्ट लाईक रिव्ह्यू करून तुम्हाला ते तर खूप इम्पॉर्टंट आहे रिव्ह्यू करणं, पण देर आर थिंग्स लाईक स्टॅमिना बिल्ड करणं, बसायला तेवढा वेळ. कारण पीपल लाईक मी, मला खूप झोप येते, खूप झोप येते. मी लिटरली 300 क्वेश्चन्सचं एक्झाम 5 तास कंटिन्युअस बसून दिलंय आणि खूप वेळा दिलंय आणि मग स्टॅमिना बिल्ड झाला ड्युरिंग द एक्झाम. बिकॉज ऑफ दॅट मला काहीच नाही वाटलं, मला वेळ कुठे गेला वाटलंच नाही. म्हणून आय वुड से स्टॅमिना बिल्ड करा प्लीज तुम्ही. म्हणून तुम्ही GT खूप द्या स्टॅमिना बिल्ड करायला, रिव्ह्यू करायला. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करता, तुम्हाला कसं अप्रोच करायचे क्वेश्चनला, तुम्हाला कसं रूल आउट करायचे क्वेश्चन्स, तुम्हाला ते एक्झामिनरचे इंटेंट कसं ओळखायचे, हे सगळ्या गोष्टींचे प्रॅक्टिस होतात. सो आय वुड से फॉर दिस GT इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी 3 दिल्या होत्या. 3. ओके. पहिली पण मी बिलकुल द्यायला तयार नव्हते, कारण मला खूप भीती वाटत होती. तेव्हा मला श्रेया आणि माझा कॉल झाला परत, आणि ती बोलली तू दे. तिला शमिकाने पुश केलं, तिने मला पुश केलं, तू दे तू दे. आणि मग मी नेहमी एका याच्यासाठी वेट करत होते की आज उद्या माझं चांगलं होईल अभ्यास, मग मी दे. पण तो शेवटपर्यंत असं वाटत नाही आपल्याला की चांगलं होईल. पण GT मधून मी 3 दिल्यात आणि मला वाटतं की त्याच्यामधून मी एकच गोष्ट शिकले की ही एक्झाम पण ना ऍक्च्युली आता जर का हा पेपर बघायला गेलो ना, त्या दिवशी जेव्हा आम्ही पेपर देत होतो, एकतर पहिली गोष्ट FMG मध्ये 50 प्रश्न असे असतात जे तुम्हाला माहितीच नसतात, पण ते मध्ये मध्ये येत राहतात. क्युम्युलेटिव्हली आपण जर विचार केला तर तिथं बसल्या बसल्याच असं वाटतं मी नाही होणार पास, काय प्रश्न आहेत मला कळतच नाहीये. असे बरेचसे प्रश्न होते. ENTचे वगैरे सपोज 15 वगैरे आले होते, त्याच्यापैकी 4-5 असे होते की हे कुठं केलं नाही माहित. आणि आपलं तेव्हा माइंडसेट कसा असतो आपला माइंडसेट की जे आपण दिले येत आहेत त्याच्यावर नाही, जे नाही आलं ना तो आपल्याला एन्झायटी द्यायला लागतो. आणि आमच्या मधले बरेचसे तिथे वीक झाले होते, कारण क्वेश्चन येत होता आणि मी ते GT मध्ये ठरवलं होतं देताना. GT मध्ये नंतर काय होतं सर, तेच प्रश्न रिपीट व्हायला लागतात. तुम्ही किती पण GT द्या, ते प्रश्न परत रिपीट व्हायला लागतात. बट एक्झाम मध्ये काय होतं, एक खूप मला जे खूप जास्त हेल्प झाली, मला पहिला पेपर अवघड गेला होता. माझा पूर्ण परत दुसऱ्या पेपरवरच अवलंबून होतं. दुसरा पेपर बघितला तो अजून जम्बलिंग आला, काहीतरीच हे काय. बट देन मला एकच गोष्ट माहिती होती, मी घरूनच ठरवून गेले होते की 4 ऑप्शन असतात, ते 4 वेगळे टॉपिक असतात ऍज इफ आपल्यासाठी. तो खूप प्रश्न असे होते ना जिथं मला प्रश्नच माहिती नव्हता काय विचारतायत. बट देन माझ्याकडे इव्हॅल्युएट करायला 4 अँसर होते. सो मला हे माहिती होतं की ओके हे 3 तर नाहीयेत, हे तर वाचले. मग मी माझे इन्स्टिंक्ट की जे नाही केलंय, मे बी जे कुठं वाचलंच नाही ते मार्क करून या. सो तसं. बट देन बरेचसे प्रश्न ह्या एक्झाम मध्ये असे होते ना की आम्हाला खूप डाऊट आला की आम्ही होणारच नाही, आणि शेवटपर्यंत माहितीच नव्हतं होऊ की नाही. सो ते काय की स्वतःला काम ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. सर एकच गोष्ट सांगते मी पहिला पेपर दिला, मला तिथल्याच वॉशरूम मध्ये अंकिता भेटली. मी म्हटलं मी तर रिकॉलला काहीच लक्षात ठेवू शकत नाही, आत्ता 2 मिनिटापूर्वी पेपर दिलाय, मला काही आठवत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं रिकॉल इज जस्ट स्टुडंट्स टेलिंग टॉपिक्स, आणि मग ते लोक त्यांच्या क्यू बँक मधला तो क्वेश्चन पुढे करतात की एक्झॅक्टली हे आलं. आणि दुसरी गोष्ट, एक्झाम नंतर रिकॉल बघायचा की नाही. मी ठरवलं होतं काही होते जग इकडचं तिकडचं, मी नाही रिकॉल बघणार आहे, कारण मला माझ्या चुकाच दिसतील, जे बरोबर आहे ते बघण्याची क्षमताच नाही आमच्यामध्ये. सो नाही, त्यातल्या त्यात काही जणांनी बघितले, आणि काही लोक इतके वाईट आहेत, त्या लोकांनी रिकॉलचे स्क्रीनशॉट पाठवले, हे बघ हे आलं होतं, हे बघ मी बरोबर होतं. माझं सुद्धा असू दे, तू बरोबर आज नाही तर मला नका सांगायला येऊ. मी एक्झाम झाल्यानंतर चिल मारत होतो आणि मला एकाने स्क्रीनशॉट टाकला आणि ते व्हॉट्सअपवर ऑटो डाउनलोड चालू होतं. आय वॉज लाईक ते ओपन झालं आणि आय वॉज लाईक चुकलं, आणि होतं PSMचं आणि खूप बेसिक होतं. मग मला वाटलं आता शांत बसेल भाऊ, 4-5 आले अजून. आणि आय वॉज लाईक की मी त्याला म्हटलं भाई प्लीज. एखादा क्वेश्चन म्हणजे रिकॉल मध्ये ना होतं काय
आम्ही मागच्या वेळेस पण जेव्हा जुलैची ती वाली सगळे बोलतात की 8% रिझल्ट लागला, हार्ड एक्झाम होती, जेव्हा आम्ही प्रिपेअर करणार होतो, आम्ही ते आमच्यासाठी मग रिकॉल होते त्यांचे. तर आम्ही जेव्हा रिकॉल बघितले तेव्हा पर्सनली मला असं वाटलं की असं काही एवढं हार्ड असं नव्हतं, यांनी तर केलं पाहिजे होतं, पास तर होऊन जाऊ. आत्ता जेव्हा आम्ही एक्झाम दिली आणि मग परत रिकॉल आले आणि आता जे आम्हाला बघणारे स्टुडंट आहे ते काय म्हणतात की असा पेपरला तुम्ही हार्ड का बोलत, बट देन द थिंग इज की ते क्वेश्चन बाहेर नाही येत. सो इफ द क्वेश्चनची लँग्वेज लिटरली सर कधी कधी अशी होती की व्हॉट इज इनकरेक्टली करेक्ट अबाउट. Myself, Yogesh Patil. I'm from Mumbai. I scored 65% in my 12th standard, and now I passed FMG exam with 184 marks out of 300. आम्हाला थर्ड इयरला पॅथनेटला एक मॅम होत्या. still there. Madam is still there. Yeah. She is still there. So त्यांनी असं म्हणजे ते होते पॅथनेटला, पण त्यांच्या लेक्चरला असं यायचं फिजिओ, पॅथो, मध्येच काहीतरी फार्मा, मायक्रो. आमचं असं झालं की यार माझं पर्सनली असं झालं यार एवढं आहे पॅथनेट आहे ना बाई, एवढं शिकव. पण तिने वायवा घ्यायची, दनादन फेल. आय वॉज लाईक हे केलं, पुश केलं की Yes. दिस इज व्हॉट इट इज, यू हॅव टू डू इट एनी. That was the teacher you mean to say who identified or told you indirectly that Dr. Yogesh, you are weak here. डायरेक्टली Okay. Mirror म्हणजे असा दाखवला. बडवा सच दिखाया उन्होंने. अच्छा. ये है. Okay. अँड देन फोर्थ इयरला एक स्टेफान म्हणून आलेले. Stefan, yes. ही वॉज ब्रुटली ऑनेस्ट. Yes. आणि त्याची खरंच गरज होती. Yes. ही वॉज व्हेरी स्मार्ट. आणि फक्त स्ट्रिक्ट टीचर्स नाही, असे गोड टीचर्स पण होते आमचे, खूप गोड शिकवायचे. पण दे वुड ऑल्सो मेक यू रिअलाइज. आय रिमेंबर आमचा टोकवानाचा क्लास होता आणि शी आस्क्ड अस, डू यू नो व्हॉट आर अॅरेक्वेट ग्रॅन्युलेशन्स. आणि आम्ही सगळे पहिल्यांदा आम्हाला पहिल्यांदा काय ती खूपच गोड होती. पण त्यावेळेस तिचा तो गोड चेहरा असं एवढं दुःखी बघून आम्हालाच वाईट वाटायचं. तिने तोंड खाली ठेवून असं नाही चालणार, तुम्ही आता थर्ड इयर मध्ये आहात, खरंच नाही चालणार. मग ते ऍक्च्युली द टीचर्स वर दोज हू मेड अस अवेअर फॉर वीकनेसेस. अगेन आम्ही जेव्हा तिकडे होतो ना तेव्हा आमचं ऑन सुरू होतं, मी आणि अंकिता डीन घेणार होते पेपर. आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बसायला लागणार होतं आणि आम्ही 3-4 जण तिथे बसायला. तेव्हा जो अभ्यास केला होता आणि तेव्हा तेच की ह्याने काहीही विचारू, पण तेव्हा काय केलं असेल सायकल पासून सगळं केलेलं तेव्हा. आणि ह्या एक्झामला ऍक्च्युली हेल्प झाली त्याची. ह्या एक्झामला त्या 1-2 केलं बरं झालं. ऑनेस्टली स्पीकिंग टीचर्स वगैरे तर दाखवतात, पण जेव्हा आपल्या सोबतचे लोक एखादा क्वेश्चन आन्सर करू शकतात आणि तुम्हाला त्याची काय आयडियाच नाहीये, तेव्हा कळतं की अरे तुम्ही खूपच मागे. आणि अल्टिमेटली तुम्हाला जर एक्झाम द्यायची आहे तर यू शुड बी रेडी. सो आजूबाजूला बघितलं की पण कळतं की तुम्ही खूप वीक आहात.